नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 29 जुलै 2024 रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तुम्ही व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा. तुमच्या भागात पाऊस झाला असेल, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, आज रात्री 10 नंतर मध्यरात्री व 29 जुलैला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते विदर्भापासून सुरुवात करू आपण स्क्रीनवरती बघू शकता. अमरावती, आर्वी, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अक्षरशः रेड अलर्ट देण्यात आलेल्या अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय, तर धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते. तर नगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. परंतु या ठिकाणी बाकीच्या तुलनेत या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. विदर्भामध्ये देखील काही प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात. आपण लगेचच या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.